विनंती असेल या आपलाही सत्कार होईल. रंगनाथजी चौधरी साहेब, जेव्हा जेव्हा आम्ही दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये समालोचन करतो, रंगनाथदादा चौधरी यांची शाबासकीची थाप आमच्या पाठीशी नेहमीच आम्हाला मिळालेली आहे. त्यांचा सत्कार आम्ही करतो. आमच्या मुख्य व्यासपीठावर सुखदेवदादा पाटील, अभिनंदन पिंट्या शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ कृशल श्रीशा स्पोर्ट सापाट संघ सेकंड सेमीफायनलमध्ये भारत संघावर खेळताना दिसेल, हे लक्षात असू द्या. रंगनाथ चौधरी यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होत असताना त्यानंतर आपण पाहतोय हंस डीजेचे सर्व आपण पाहतोय. चंद्रकांत फुटाणे ते उपस्थित, दादांना विनंती असेल चंदू दादांना की आपण या. चंदू फुटाणे यांचे सत्कार होईल, दादांना विनंती असेल आपण या. फक्त तुम्हाला खेळ भावना मित्रांनो दाखवायची, लक्षात घ्या. क्रिकेट हा फनी गेम आहे. क्रिकेट या खेळामध्ये आपल्याला भरपूर नाते मिळालेले आहेत. क्रिकेटमुळे तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळालेली आहे, लक्षात घ्या. खास करून ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, त्यामुळे खूप काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. नारायण संघाचे मी कौतुक करेल, त्यांनी खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलेला आहे. सुपर 8मध्ये जरी पराभूत झाला असेल मात्र त्यांच्याही नावाची चर्चा झालेली आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. चंदू फुटाणे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होत असताना त्यानंतर संदीप फुटाणे ते उपस्थित आहेत, काटेचे, त्यांचाही सत्कार होईल. या सँडी. पडद्याच्या आतमध्ये बघा कोणताही प्रेक्षक नसेल, लक्षात घ्या प्लीज. त्या संघाला पेनल्टी लागू शकते. पडद्याच्या बाहेर तुम्हाला बसायचे बघा, महत्वाची सूचना आहे. पडद्याच्या आतमध्ये कोणताही प्रेक्षक बसणार नाहीये, थोडं सहकार्य करा. प्रेक्षकांना विनंती आहे, कोणत्याही गावचे प्रेक्षक असतील आपण पडद्याच्या बाहेर बसा. फक्त आमच्या आयोजन समिती पडद्याच्या आतमध्ये बसेल, लक्षात असू द्या. संदीप फुटाणे यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होत असताना याच क्रीडागारामध्ये एका स्पर्धेमध्ये 16 षटकार मारण्याचा विक्रम ज्यांच्या नावावरती राहिलाय, मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ते ठरले होते उंबारली चषकमध्ये. आणि आता जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विशाल पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच करणजी काळन सर, त्याचप्रमाणे थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. स्वर्गीय गोपाळ उदाजी पाटील व तसे स्वर्गीय गौतम श्रीवत पाटील यांचा स्मरणार्थ आयोजित स्मृती चषक 2025 महाअंतिम रात्र आणि ग्रामीण गट सेमीफायनल 1-6 थरार आपल्याला पाहायला मिळेल. टीम वसार आणि त्यांचा अगेन्स्ट टीम दिवा. अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले सेमीफायनल 1. पगला बॉल लेफ्ट थांबव द विकेट. पगलाच बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला मिड ऑफला फिल्डर, हलकीशी मिसफिल्ड जरूर झाली बट जास्त नुकसान होणार नाहीये. डॉट बॉलने सुरुवात. सन्माननीय नंदराज भगत साहेबांनी सांगितलं की विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली दिवा टीमचा कोणत्याही बॉलरने तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. डॉट बॉलने सुरुवात झाली. समोर नितीन म्हात्रे. नेक्स्ट बॉल बॅकफुटवरती जाऊन काढायचं होतं, पडल्यानंतर चेंडू खाली राखला. डॉट बॉल इथे येतोय. चांगली सुरुवात मी म्हणेन या फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर आकाश वारेकरचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण बघा लाईन आणि लेंथ त्यासोबत पेसही चांगल्या पद्धतीने वेरी करतोय. टीव्ही स्क्रीनवरती ही बाईक आपल्याला पाहायला मिळाली. ग्रामीण गटामधनं प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी ही बाईक देण्यात येणार आहे आणि कोणता तो खेळाडू असेल हा प्रश्न नक्कीच. नेक्स्ट बॉल. यावेळेस जबरदस्त फटका बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट. पंच बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सेमीफायनल फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. अगदी बॅकफुट वरती गेले, बॉडीवेट ट्रान्सफर केला. नितीन म्हात्रेचा क्लास दाखवणारा फटका. पगला चौकार, धावफलक 4. नेक्स्ट बॉल. यावेळेस स्टेप आउट झाला. बॉल हवे मध्ये आहे. फिल्डर हे काय केलं, हे काय केलं. ही कॅच पकडायला हवी होती. नितीन म्हात्रेची ही कॅच होती. कारण एकंदरीत हा तो बॅटर आहे जो जेव्हाही खेळतो तेव्हा सिंगल हँडेडली आपल्या पुढे टीमला पुढे नेण्याची क्षमता हा बॅटर ठेवतो आणि सध्या सगळ्या त्याची ही कॅच इथे ड्रॉप झाली. तर गुरुबाई यांचं आगमन झालंय मानपाड्याच्या. आपण पाहतोय भाल आणि वसार या संघाला रत्नागिरीवरून आपण पाहतोय रवी जाधव, संदीप मडवी आणि लवेश नाईक यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर दीपराज पाटील, मोरेश्वर पाटील आणि ज्युनियर नितीन यांच्याकडनं 2000 रुपये कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी दिवा संघासाठी. ओ टू विशाल. सिंगल कंप्लीट झाले. धावफलक पास रवी वायले. रवी वायलेचा पॅटर्न स्ट्रोक आपल्याला पाहायला जरूर मिळाला बट बॅट आणि बॉलचा फारसा चांगला कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल त्यामुळे ते येतोय. बघा समोर जे आमचे 4 स्पार्कुलर आहेत, प्लीज तिथे कोणताही प्रेक्षक अथवा खेळाडू प्लीज तिथे जाऊ नका. विनंती असेल त्या जवळ प्लीज कोणी थांबायचं नाहीये. तुम्ही पाहतायत उंबारली गावचे माजी सरपंच आपण बघतोय गजानन बोईर
भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यानंतर सेकंड सेमीफायनल असेल लक्षात असू द्या. पुढच्या दोन्ही टीम्स भाल आणि सापाड यानंतर सेकंड सेमीफायनल. ओ टू विशाल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचाही खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 5 विदाउट लॉस टीम वसार आणि आदेशदादा भगत साहेबांनी सांगितलं की जर हा सामना दिवा टीमने जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक जे कॉम्बॉक्समध्ये जमाई आहे ते दिलं जाईल. फर्स्ट ओव्हर कंप्लीट पहिल्या षटकामध्ये 5 धावा. येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहतायत स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व तसेच स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांचा स्मरणार्थ स्मृती चषक 20-25 यांचा खऱ्या अर्थाने संकल्पनेतून आणि विचारातून साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहतायत. सर्वांनीय लालचंद श्रीपद पाटील साहेब तसेच सर्वांनीय सुखदेव गोपाळ पाटील साहेब आणि तसेच गावदेवी स्पोर्ट्स उंबारली रेग्युलर आणि 40+ टीमचा वतीने हा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार तुम्ही पाहताय. त्याची महाअंतिम रात्र आणि त्यामध्ये आपण पाहता ग्रामीण फॉर्मॅट मधनं फर्स्ट सेमीफायनल टीम वसार आणि त्यांचा अगेन्स्ट दिवा. पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण 5 धावा आल्या आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. बघा एक चौकार आला. सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. सूरज चौथे दरम्यान येतात सेकंड ओव्हरमध्ये. याआधी भाल टीमचा चांगला खेळ पाकला. या आधीच्या मॅचमध्ये सापाळ टीमनेही बाजी मारली आणि यात नंतर आपण सेमीफायनल 1 पाहत आहोत. या मॅचमध्ये कोण बाजी मारेल? सूरज पहिलाच बॉल फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं नितीनला. बॅटचा संपर्क आहे की नाही ते नाही आहे. लेग बायची एक सिंगल इथे मिळेल. धावफलक सिंगल रनचा मदतीने स्कोर काढता 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. बॅटचा संपर्क आहे, सिंगल मिळेल. धावफलक 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. मंचावरती भरपूर सारे मान्यवर, त्याचप्रमाणे हे आमचं कॉम बॉक्स दाखवलं जातं. ठीक आमच्या बाजूला आमचे ऑफिशियल स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. अशोकजी पाटील सर, त्याचप्रमाणे आमची संपूर्ण टेक्निकल टीम, त्याचप्रमाणे दोन्ही 12th मॅन. सध्याच्या घडीला चेहऱ्यावरती कोणती प्रतिक्रिया नाही. फुल लेंथ होता, डायरेक्ट हिट कदाचित आलं असतं तर क्लोज असतं. बाईज चा स्वरूपामध्ये मिळेल सिंगल. धावफलक आता जाऊन पोहोचला 7 धावा धावफलकावरती. मग जे मी म्हटलं की दोन्ही 12th मॅनचे जे चेहरे आहेत सध्याच्या घडीला शांत आहेत. बिकॉज जस्ट सेमीफायनलला सुरुवात झालेली आहे. भरपूर साऱ्या गोष्टी घडणारही आहेत. मंचावरती तुम्ही पाहू शकतात या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुखदेवजी पाटील साहेब. ठीक त्यांच्या बाजूला नुकतंच संपूर्ण इंडियन टेनिस बॉल क्रिकेटमधली सुप्रसिद्ध स्पर्धा, नामांकित स्पर्धा आपण पाहिली, स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक. आणि त्यामध्ये फार मोठा रोल ज्यांचा आपण प्रत्येकी वर्षी पाहत असतो. अनंतदादा पाटील साहेबांना देखील तुम्ही पाहतात. तसेच संदीपजी फुटाणे दादा देखील उपस्थित आहेत. तेही या स्पर्धेचा सामन्याचा आनंद घेतात. धावफलक दरम्यान या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 8 धावा धावफलकावरती. 8 ऑन द बोर्ड. सेमीफायनल 1 सुरू आहे आणि एकंदरीत मी म्हणेन की 4 ओव्हर आहे. 4 ओव्हरमध्ये मिनिमम 40 ते 45 या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल टीम वसारला. कारण 40-45 बनतील तर मॅचमध्ये मजा येईल. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले सध्याच्या घडीला एक काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे कव्हर इनफिल्डमध्ये ठीक त्यांच्या बाजूला जर आपण पाहिलं डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरही आहे. आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला डीपमध्ये स्क्वेअर लेगला पाहायला मिळतो. फुल लेंथ वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ बॉल टाकला. आणखीन एक जबरदस्त डिलिव्हरी आणि तोपर्यंत फक्त एक सिंगल, ती देखील बाईसच्या स्वरूपामध्ये. काय बॉलिंग करतायत सूरज चौथे, कारण हाही एक चांगला बॉलर आणि या चेहऱ्यावरतीही दिवा क्रिकेटने नेहमीच विश्वास दाखवला. आणि आज या सेमीफायनल 1 मध्ये लाजवाब बॉलिंग आतापर्यंत सूरज चौथेची. कारण या ओव्हरमध्ये जर आपण आतापर्यंत पाहिलं तर ज्या रन्स आलेले आहेत मोस्ट ऑफ 22 मध्ये रन्स आलेले आहेत. बघा 2 22चा सिंगल आहे, त्याचप्रमाणे 2 बॅटने सिंगल आला. नेक्स्ट बॉल फॉलिंग स्लॉक स्वीप पॅटर्न स्ट्रोक. नितीन म्हात्रेचा बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. लाजवाब फटका षटकार. त्याने आपल्या टीमला उभं केलं
लाजवाब फटका, प्रेशर बनत चालला होता, प्रेशर रिलीज करणारा एक मोठा फटका येणं आवश्यक होतं आणि हा फॉलिंग लॉक स्वीपचा हा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकार येतो पकला या सेमीफायनल 1 मधला धावपळत या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 15 धावा फलकावरती. नितीनची जेव्हा कॅच ड्रॉप झाली तेव्हाच मी म्हटलं की हे काय केलं, कारण ही कॅच फार महत्त्वाची होती, पण ती कॅच ड्रॉप झाली आणि त्यात नंतर आता नितीन म्हात्रेचा बॅटमन हा पगला तडका आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका आला. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस डबल ब्लफ केलं कारण नितीन पुन्हा एकदा पॅनवरती चेंडू येईल या अपेक्षेने रेडी होता, बट बॉल आला वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ, वाईड यॉर्कर टाकला आणि 22ची एक सिंगल मिळेल. धावपळक जर आपण पाहिलं 16 वरती जाऊन पोहोचला. 2 ओव्हरचा खेळही समाप्त. सेमीफायनल 1 मध्ये जर आतापर्यंत आपण पाहिलं 2 ओव्हरच्या खेळामध्ये 16 विदाउट लॉस टीम वसार. चेक. आताच आपण पाहतो ज्यांचं आपल्या व्यासपीठावरती आगमन झाले त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय वनाबाई बाळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री सोमनाथ बाळाराम भोईर उंबारली यांच्याकडून या स्पर्धेसाठी आम्हाला 3 बायसिकल पुरस्कृत करण्यात आलेले. साहेबांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला 3 बायसिकल पुरस्कृत केलेत. पुन्हा एकदा मी त्यांचं नाव तुमच्याबरोबर पोहोचवतोय. स्वर्गीय वनाबाई बाळाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री सोमनाथ बाळाराम भोईर ज्यांचं आत्ताच आपल्या व्यासपीठावरती आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू विशाल पाटील सर. तसेच आमच्या मधनं अनंतदादा पाटील साहेब देखील आपल्यामध्ये रजा घेतात. आज त्यांची देखील मुळाची उपस्थिती आपण पाहिली. तसेच संदीप फुटाणे देखील आवर्जून या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित राखलं. बट सेमीफायनल 1 सध्याच्या घडीला आपण पाहतात या स्पर्धेमधली या विभागामधली एक नामांकित स्पर्धा आपण अनुभवत आहात. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील तसेच स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांचा स्मरणार्थ स्मृती चषक आपण पाहत आहात. सन्माननीय लालचंद श्रीपद पाटील साहेब तसेच सन्माननीय सुखदेव गोपाळ पाटील साहेब यांच्या वतीनं तुम्ही पाहत आहात हा भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा सोहळा. आणि अशी महाअंतिम रात्र आणि सेमीफायनल 1चा थरार सुरू आहे. टीम वसार आणि त्यांचा अगेन्स्ट टीम दिवा. हा ड्रोन व्ह्यू दाखवला जातो. ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट ही वाहिनी देखील भरपूर चांगलं कार्य करत आहे, कारण तेही आपला बेस्ट देतात. कारण भरपूर चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण जे ही प्रेक्षक सध्या सगळीला यूट्यूबवरती जोडले गेले त्यांना आवर्जून सांगेन चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बट नितीन कुठे थांबणार आहे? नितीन जर मैदानाच्या हातामध्ये आहे तरी हालचाली आपल्याला पाहायला मिळणारच आहेच. विजिट खेळायचा होता, दिशा खराब, अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. धावफलक जाऊन पोहोचला 17 धावा धावफलकावरती. याआधी आपण ड्रोन व्ह्यू पाहिला, आता हा फ्रंट व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल हुक केलाय बॉल हवेमध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. आणखीन एक लाजवाब फटका. नितीन आहे तर मोठे फटके येणार आहेत आणि आणखीन एक आलाय षटकार. आता मला हा प्रश्न निर्माण झाला की ती कॅच सोडली का फायनल मॅचचं तिकीट सोडलं? कारण मी सांगितलं की हा असा बॅटर आहे जो जेव्हाही खेळतो सिंगल हँडेडली आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचं दमखम ठेवणारा हा बॅटर आहे. आणि बघा थोडी शांतता जरूर होती, पण ती वादलाच्या आधी शांतता होती आणि तेच आता पाहायला मिळतंय. आता नितीन म्हात्रे नावाचा स्टॉर्म मैदानाचा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या आधीच्या षटकामध्ये एक फॉलिंग स्लॉक स्वीप आपण पाहिलं, त्यानंतर ह्या ऑन साईडला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक तडाखा येतो. धावफलक आता 23 धावा धावफलकावरती. यात नंतर सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक मोठी बॅटल यात नंतर सापाड आणि त्यांचा अगेन्स्ट टीम भाल. सेमीफायनल 2 या दरम्यान वसारचे साहिल शेलार यांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती साहिल शेलार आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वसार संघाचे खंदे समर्थक. कधी कधी काय होतं की बघा क्रिकेटच्या खेळामध्ये ना छोटे छोटे मोमेंट्स. कल्याण आधारवाडीचे आपण बघूया कमलेश गायकर यांचे आगमन झाले. त्यांनी विनंती असेल आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किरण दादा पाटील यांचे आगमन झाले. संदर्भचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू विशाल पाटील. थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. षटकार अगदी पगलाच बॉलवरती जेव्हा एखाद्या बॉलरचा अगेन्स्ट येतो ना तेव्हा दबाव तो फील नक्कीच होतो. नेक्स्ट बॉल फुल टॉस देखील जर आपण पाहिलं तर वाईड ऑफ स्टंप हा लो फुल टॉस होता. बॉल सोडून दिला नितीनने. लाईन पागली जाईल रन घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये जर आपण पाहिलं
तर अजूनही विकेट किपर विचार करतायत की बेल सोडवायचा की नाही आणि यस रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पगला धक्का इथे लागलाय. 22 मिळेल सिंगल. वाईट चेक करायचं आहे का? तिसरे पंच, कारण बघा रिव्ह्यूचा इशारा उशिराने आला, त्याआधी भाईची सिंगलच दिली होती अंपायरने. चेक केलं जाईल रिव्ह्यूची मागणी इथे नितीनने जरूर केली, कारण नितीन फुल कॉन्फिडंट दिसत होता जेव्हा त्याने बॉल लिव्ह केला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर सूरज धोतकर. आणखीन एक चांगला खेळाडू वसा टीमचा मैदानात मध्ये दाखल होतो आणि या दोन चेहऱ्यांवरती भरपूर काही डिपेंडही आहे, नितीन म्हात्रे आणि सूरज धोतकर. चेक केलं जात आहे, वेट करा. स्कोर कार्ड जर 10 घडीला आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर जर हा वाईड नसला तर स्कोर कार्ड 25 आपल्याला पाहायला मिळेल आणि जर वाईड असला तर 26 असेल. चेक केलं जातं निर्णय. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे 25 धावा असतील धावफलकावरती आणि स्ट्रायकिंग. तुम्ही पाहतायत काटेचे आमचे केशव महाराज यांचं आगमन झालंय. केशव महाराज या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. O2 विशाल पाटील, कमलेश गायकर यांच्याकडनं वसार संघाला खूप सारे शुभेच्छा आणि O2 विशाल. येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे सूरजने केला, सफलता इथे मिळेल आणि बॅटर बाद झालेत सूरज. बघा स्कोर कार्ड मध्ये थोडं करेक्शन आहे, ती माहिती दिवा टीम मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि स्कोर कार्ड जर आपण बघला तर 24च आहे आणि धक्का हा लागलाय दुसरा. आता त्यात नंतर सूरजही बाद झालाय. आता त्यात नंतर क्रमांक 4 वरती गिरीश म्हात्रे मैदानाच्या हातामध्ये दाखल होतं. 2 धक्के इथे आता बॅक टू बॅक लागलेत. याआधी आपण पाहिलं रवी वायले रनआउट झाले आणि त्यात नंतर सूरज धोतकर अगदी पगलाच बॉल फेस करत असताना मोठा फटका खेळायचा होता, बट काऊ फेसमध्ये कॅच पकडण्यात आली. धक्के 2 लागलेत आणि बघा नितीन म्हात्रेचे 2 चांगले फटके जरूर आले, बट ते राखले ना की दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं, कारण एका एंडने जर रन येतील आणि दुसऱ्या एंडने शांतता राखील तर ती देखील गोष्ट टोचणारी आहे. आणि यावेळेस यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, आणखीन एक सफलता. धक्का लागला तिसरा. हाला मिळतो, हलकेसे शफल झाले होते, पिकअप स्ट्रोक खेळायचा होता, बट बॅटरने बॉल पिक केला नाही, बॉलरने स्टम्प्स पिक केलेत. यष्टांचा वेध घेतलाय. धक्का तिसरा. याआधी जी विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली होती ते देखील दिवा टीमचेच अनिकेत होते आणि आता त्यात नंतर आता हीच संधी इथे आलेली आहे दीपककडे आणि जर ही विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर ती डबल हॅट्रिक होते, बिकॉज 4 चेंडूमध्ये 4 विकेट होते. नंदराज भगत साहेबांनी देखील सांगितलं की जर विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर 1000 रुपयाची कॅश प्राइज देण्यात येईल. आणि इथे आता आपण असं म्हणूया की टीम दिवा मजबूत पोझिशन मध्ये, कारण या ओव्हरमध्ये 3 बॅटर डगआउट मध्ये गेलेत आणि रन्सही आल्या नाहीयेत, तीही महत्वाची गोष्ट. हॅट्रिक बॉल लॉफ्ट केला, उडवला बॉल हवेमध्ये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. लाजवाब फटका, कपिल इन and ball out, sixer.
ज्यांचं आगमन झाले आमच्या काटेचे लेजंड क्रिकेटर त्यांचं हार्दिक स्वागत. आणि मी विनंती करतोय भाल टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी यायचे, कारण की सापाड टीमचे कॅप्टन आलेले दुसऱ्या सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल हवेमध्ये आहे, कव्हरचे फिल्डर, कॅच ड्रॉप, कॅच झाली ड्रॉप आणि सिंगल कंप्लीट. धाव फलक आता एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड. सर्वांनी चेतनजी भगत साहेबांनी देखील सांगितलं की दिवा टीमने हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. त्याचप्रमाणे 5,000चे कॅश प्राइज ऑलरेडी जमा आहे. सर्वांनी आदेशदादा भगत दादांच्या वतीने 5,000 ते जमा आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरमध्ये 31 धावा धाव फलकावरती. धक्के लागले 3 आणि एका ओव्हरचा खेळ बाकी. एका ओव्हरचा खेळ इथे प्रमाणे बाकी आहे. नितीन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असेल, कारण लास्ट बॉलवरती सिंगल कंप्लीट झाली. बघा नितीन जर आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडवरती रागला नाही आणि जेव्हाही रागला तेव्हा मोठे फटके आपण पाहिलेत आणि असं वाटतं की कदाचित स्ट्राईक ठेवायला हवी होती. स्कोर 31-31. शेवटचं एक षटक बाकी आहे. अनिकेत दरम्यान अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती तयार होतो. ज्या बॉलरने याआधी या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतलेली आहे तोच अनिकेत बॉलिंग मार्कवरती तयार होतो. अंतिम षटक महत्वाचे षटक. मी 40 ते 45चा उल्लेख केला होता. 31 धावा आहे धाव फलकावरती. समोर आता कपिल स्ट्रायकिंग एंडवरती असेल. चला वेळ कमी घ्या टीम दिवा विनंती असेल, कारण यात नंतरही भरपूर सारे सामने बाकी आहेत. सेमीफायनल 1चा थरार आपण पाहतात आणि ड्रोन व्ह्यू ही दाखवला जातोय. अतिशय चांगलं सुसज्ज हे क्रीडांगण उंबारली गावचं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पेशली मातीची पिच आणि ग्राउंडमध्ये जर ग्रास असेल ना तर खेळण्याची वेगळीच मजा. लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल बोट फिरवली आणि ज्याप्रमाणे ॲक्शन आहे बॉलर अनिकेतचे असं वाटते की मिस्ट्री बॉलर आहेत. पहिलाच बॉल येतो डॉट. चांगली सुरुवात या ओव्हरची. डॉट बॉलने सुरुवात. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नितीन उभेच आहेत. नेक्स्ट बॉल. आणखीन एक बॉल फिरवला. रन घेण्याचा प्रयत्न आणि घडलं काय पाहावं लागेल. क्लोज आहे. एक्झॅक्टली कोणता बॅटर बाद आहे हा प्रश्न येतोय आणि कोणता बॅटर बाद झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेली आहे. चेक केलं जाईल. आणि चेक तर केलं जात आहे, बट नितीन वॉक करतायत. अजूनही थर्ड अंपायरचा निर्णय नितीन आला नाही, सो वेट करा. कारण एकंदरीत मी म्हटलं की क्लोज आहे. टच अँड गो. कारण फर्स्ट लुकमध्ये ते वाटलं, बट आता एक्झॅक्टली आपण कन्फर्मेशन घेऊया की कोणता बॅटर इथे बाद झाला. कारण या रनच्या प्रयत्नामध्ये बघा एक गोष्ट रागली. त्या गोष्टीचा उल्लेख मी याआधीही केला की नितीन नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच उभे आहे. ती गोष्ट टोचत आहे. निर्णय अजून येणं बाकी आहे की इथे एक्झॅक्टली कोणता बॅटर बाद आहे आणि हा निर्णयही महत्वाचा. कारण जे मी सांगितलं की जर इथे नितीन सेफ असला तर नितीन स्ट्रायकिंग एंडवरती असेल, बट जर आपण पाहिलं तर एकंदरीत भरपूर क्लोज डिसिजन आहे आणि निर्णय आला आणि बॅटर बाद झालेत. नितीन म्हात्रे आउट झालेत. फार मोठा धक्का. क्रॉस झालं नव्हतं तेच एक्झॅक्टली फर्स्ट लुकमध्ये आम्हालाही तेच दिसलं होतं, बट अंपायरच्या निर्णयाची आपण वाट पाहिली. बघा ॲक्शन रिप्ले टी व्ही स्क्रीनवरती दाखवला जातोय आणि क्रॉस झालंच नव्हतं. फार दूर होतं एकमेकांपासून आणि तेच राहिलं. दॅट्स वाय नितीन म्हात्रे बाद झालेत. बट नितीन थोडा नाराज दिसला, कारण
पाकलं गेलं तर तुमचा एक असा बॅटर मैदानाच्या हातामध्ये होता जो एकंदरीत क्षमता ठेवत होता की इथनं ही परिस्थिती त्याने चेंज केली असती, पण त्याकडे स्ट्राईकच नाही आली. मग कधी कधी काय होतं ना की बॅटिंग करत असताना कोणत्या बॅटरला अँकर रोल प्ले करायला हवा आहे, सिंगलने स्ट्राईक रोटेट करायला हवी, ही गोष्ट महत्त्वाची असते. आणि तिथे जर एखाद्या बॅटरने हा विचार केला असताना तर वसार टीमची परिस्थिती आणखीन मजबूत असते. 2 डॉट आलेत, फुल लेंथ लॉफ केला, उडवला, पॉवरफुल स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आणि रात्रीच्या या अंधारामध्ये हा बॉल हरवला. बॉल गेला लॉंग ऑन फार, षटकार. आपण पाहतोय वसारगावचे कैलास वायले साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती असतील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओ टू विशाल पाटील. आणि आता नितीनही खुश असेल की हरकत नाही आहे, कारण विकेट जरी गेली मोठे फटके येणं आवश्यक, रन्स येणं आवश्यक, रन्स येत आहेत, षटकार आला, धावपळक 37, 3 चेंडू आणखीन बाकी. आणि इथं 3 मध्ये इथे कपिलचाही प्रयत्न असेल की आणखीन एक मोठा फटका हवा आहे. मग पगले 2 चेंडू चांगले टाकले, बट हा बॉल अगदी रडारमध्ये होता आणि त्याचा फायदा कपिलने घेतला. षटकार येतोय, नेक्स्ट बॉल. पगल्या 17 मधलं शेवटचं षटक, फुल लेंथ होता. विकेट कीपर बॉल फील्ड करतात, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतणार नाही, सिंगलच मिळेल. लेग बाय सिंगल, धाव फळकड 30. 2 चेंडू आणखी बाकी आहेत. एखादा मोठा फटका वसा टीमला हवाय, तर दुसऱ्या बाजूने दिवा टीम बॉलर अनिकेत विचार करत असेल की बाउंड्री द्यायची नाहीये, कारण इथे जर बाउंड्री नाही दिली, 40 धावेच्या आसपास जर रोखलं तर मी म्हणेन की ते टोटल चेस करणं थोडं इझी जाऊ शकतं. पण एखादा मोठा फटका जर आला तर आपण पाहिलं की अशा निर्णायक सामने ना 2 ते 3 रनचा फरकाने देखील रिझल्ट डिसाईड होतात. आणि क्रॉसला खेळण्याचा प्रयत्न, हेडला हा बॉल लागला असंच वाटतं आणि बॅटचा संपर्कही होता. सिंगल मिळेल, धाव पळक. आता या एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड 39. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या पगल्या 17 मध्ये. तुम्ही पाहतायत सेमीफायनल 1चा हा थरार टीम वसार आणि त्यांचा अगेन्स्ट टीम दिवा. बॅटल फार चांगली रंगेल यात मात्र आता शंका नाही आहे, कारण 39 बनलेले आहे. 40 धाव्यांचंही टोटल एक चांगलं टोटल आहे या कंडिशन्समध्ये. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला वसार टीमकडे बॉलिंग युनिटही चांगलं आहे, म्हणजे मॅचमध्ये मजा येईल. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल into the arc and batter goes out of the park. What a shot in style. हे पगलं 17 समाप्त केलं. षटकार ठोकला अंतिम बॉल वरती. पगलं 17 समाप्त. रन्स 45 आणि 46 एक चॅलेंजिंग टोटल फर्स्ट सेमीफायनल मध्ये टीम वसारने सेट केला अगेन्स्ट टीम दिवा. मॅच मध्ये मजा येईल. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर होईल सेकंड इनिंगला सुरुवात. धन्यवाद. मंचावरती उपस्थित हरिभक्तपरायण केशव महाराज काटे यांना विनंती असेल आपल्या शुभस्ते टॉस करण्यात येईल. मी केशव महाराजांना विनंती करेन आपल्या शुभस्ते नाणेफेकीचा कौल होईल. गावदेवी भाल विरुद्ध कुशल शिशा स्पोर्ट्स सापाडमध्ये आपण सेमीफायनल नंबर 2 पाहणार आहोत. ज्या मॅचचा आपण टॉस करतोय हरिभक्तपरायण केशव महाराज काटे यांच्या शुभस्ते. बालच्या कॅप्टनचा कॉल. काम फिट. करण टॉस झालाय का? नाही. कॉल असेल भालचा कॅप्टनचा. हेड्स इज द कॉल आणि इट इज हेड. सो फक्त डिसिजन सांगा आपला. फिल्डिंग करणारे बाल टीम
कुशल शिषा स्पोर्ट्स सापाटच्या विरुद्ध ही असेल रेग्युलर फॉर्मॅटची सेकंड सेमीफायनल. मात्र वळत पहिल्या सेमीफायनलकडे वसार आणि वसार संघाच्या विरुद्ध खेळतोय दिवा संघ. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूयात आपण नितीनजी काळन सरांचा आवाज. थँक्यू. मॅच मध्ये भाल संघाने टॉस जिंकलेला आहे. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सेकंड सेमीफायनल, त्यानंतर 40+ ची फायनल, त्यानंतर रेग्युलरची फायनल. रन्स 45 आहेत. थांबा एक मिनिट घाई करू नका रवी वायले. दिवस संघाला सलग 3 षटकारांसाठी आपण पाहिलं तर दिवस संघ आपल्याला सुवर्ण संधी असेल सलग 3 षटकारांसाठी. प्रवीण तांडेल यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल बेतोडीचे. आणि धनराज भगत यांच्याकडे सुद्धा सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपये. पंचेचाळीस झाले, 46 टू विन आहेत. चला टॅली झाले. पंचेचाळीस झाले, 46 टू विन. चला टॅली झालेले आहे. आदेश भगत आमचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष जर सामना जिंकला दिवा संघाने तर 5000 रुपये. आणि चेतन भगत यांच्याकडे सुद्धा तेच पारितोषिक असेल 5000, म्हणजे एकूण 10,000 मिळतील मॅच जिंकली तर. आणि प्रवीण तांडेल आमचे चांगले क्रिकेटर बेतोडे गावचे आणि प्रसिद्ध गायक, त्यांच्याकडे सलग 3 षटकांसाठी 2000 रुपये. दीपराज पाटील दिवा, मोरेश्वर पाटील देसाई, ज्युनियर नितीन पाटील देसाई यांच्याकडे सुद्धा सुवर्ण संधीत दिवा संघाला 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. 24 बॉल मध्ये 46 करायचे. विकेट हॅट्रिक साठी वेद सोमनाथ भोर यांच्याकडनं 2000 रुपये वसा टीम साठी. चला मॅच सुरू करा. पुढच्या सेमीफायनलचा टॉस झालाय, त्यानंतर 40+ ची फायनल, त्यानंतर रेग्युलरची फायनल, त्यानंतर बक्षीस वितरण 16 आणि त्यानंतर सोमनाथ भोईर अँड कंपनीला थोडासा आराम. सामना सुरू करा प्लीज. 4 ओव्हरची मॅच. बोलूया मॅचच्या दिशेने. फर्स्ट सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉल रवी वायले वेगाने आलेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता रवी वायलेने. पहिल्याच बॉलवरती सिंगलने खातं उघडलं तर ते सुमितचं. अनिकेत आता स्ट्राईक एंडला येतात, ज्याने या स्पर्धेमध्ये 2 मॅचमध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार पटकावलेत. ज्या अनिकेतने या स्पर्धेमध्ये 4 ट्रिक घेतलेली आहे तोच अनिकेत पाटील स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. नरेश पाटील साहेब सुद्धा उपस्थित दिवा गावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. सुरेश पाटील आपण आला असेल तर आपले मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत दिवा गावचे. आणि संपूर्ण दिवा ग्रामस्थ आमच्या माता भगिनी असतील, नेहमीच दिवा संघाला भरपूर त्यांचा सपोर्ट असतो. महिला वर्ग त्यांचाही उल्लेख करेल. आणि गोलंदाज आपण गिरीशला तुम्ही पाहतायत, गिरीश मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 46चं संरक्षण करायचंय वसा टीमला. चांगला बॉल होता, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. सिंगल इथेही मिळाली आहे. सिंगलने खातं सुमितने उघडलं होतं, सिंगलने खातं आता अनिकेतने उघडलंय. 2 धावा झालेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर साजन फुलोलेचं कौतुक करेल, त्याने 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. कपिलने 3 षटकार मारले. वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळते. हीच खासियत आहे गिरीश मात्रे या गोलंदाजी. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे आणि वेगाने तो इम्प्रेस करतोय. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सुधीरदादा पाटील यांना तुम्ही पाहतायत आणि त्यांचे मित्र बघा गगन भोईर, जीवलक मित्र आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत गगन भोईर. 2 धावा आलेले आहेत.
3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पॉवर प्ले मधला. हाही वेगवान चेंडू होता मात्र वेगालाही उत्तर दिलंय सुमित भोईरने. हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. त्यावेळी सुपर क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि बघा साहिल सेवेकर काय करतायत. आय थिंक भावेशसाठी होतं मला वाटतं. साहिल सेवेकर आमचे एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांना कॅमेरा टीव्हीवर तुम्ही आताच पाहिलं. हा इशारा नक्की कोणासाठी होता हे माहिती नाहीये, तर इशारा चांगला होता. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळतात. मिडो आपला क्षेत्ररक्षक आहेत. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. सुमित सांगतायत अनिकेतला थांबायचंय. एक चौकार आल्यानंतर पुन्हा गिरीशने कमबॅक केलंय. कारण 46 धावा. जर गावदेवी मीर 11 वसार संघाची जर तुम्ही गोलंदाजी पाहिली तर चांगलं टार्गेट आहे त्यांच्या गोलंदाजांसाठी. कारण की सूरज दुधकरचं एक षटक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल गडगे सारखा गोलंदाज याच टीम मध्ये. त्यामुळे धावसंख्या चांगली आहे वसारसाठी 46. राजू केंद्रे यांच्याकडनं 3 ला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सुमित भोईरच्या बॅटमधून आलाय दुसरा चौकार. हा ऍक्शन रिप्ले बघा. चला जास्त टीम मीटिंग नकोय. वसाळ संघ 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आले. सुमित पोहोचला वैयक्तिक 9 वरती. चांगली बॅटिंग सुमितने केलेली आहे. ज्यावेळी आडिवली आणि दिवाची मॅच झाली तिथे सुमित मॅन ऑफ द मॅच होते आडिवली टीमच्या विरोधात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. नितीन म्हात्रेने वसार संघाच्या झेल पकडला तर बाला पाटील नेवालीचे यांच्याकडनं 1000 रुपये नितीन म्हात्रेसाठी झेलसाठी. चला जास्त टीम मीटिंग नको आहे आपल्याला. आज थोडेसे वेळेत सामने सुरू झालेले त्यामुळे घाई करा प्लीज. यानंतर सेकंड सेमी फायनल. भाल संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्या सेमी फायनल नंतर तुम्हाला 40+ ची फायनल. संदर्भ 40+ विरुद्ध चिकनगर मात्र बघायचंय रेग्युलर मधनं पहिला संघ कोणता फायनल मध्ये पोहोचेल. गिरीशभाई मडवी यांच्याकडे एक पारितोषिक आले. वसार संघाने हा सामना जिंकला तर रोख रक्कम 5000 रुपयाचं कॅश प्राइज वसार टीमला दिलं जाईल. आदेशजी भगत यांच्याकडनं 5000 रुपये आणि त्यानंतर चेतन भगत यांच्याकडनं 5 म्हणजे दिवा संघ जिंकला त्यांच्यासाठी 10,000 आहेत आणि दुसऱ्या बाजूला 5000. भरपूर संख्येने पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला दिवा दुसऱ्या बाजूला चला मॅचचा एक रिदम आहे. दुसऱ्या षटकामध्ये सूरज दुधकरला तुम्ही पाहतायत. 18 बॉल मध्ये 36 रन्स करायचे. सध्या दिवा संघ ही फॉर्म मध्ये असणारा संघ आहे. रिव्हर्स खेळायचं होतं अनिकेतला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. सूरज दुधकर दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजाने घेतली होती तो सूरज तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. अनिकेतने कॉल दिलाय. दोन धावा इथे मिळाले. धावा झाल्यात 12. प्रवीण तांडेल यांच्याकडनं सुद्धा बेतवडे गावचे 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 फक्त दिवा संघासाठी पारितोषिक आहे. मोरेश्वर पाटील दीपराज पाटील ज्युनियर नितीन यांच्याकडे सुद्धा 2000 रुपये सलग 3 षटकारांसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं आपण फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथेही मिळाल्या आहेत. सिंगल डबलने टाळ्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला वसारचे प्रेक्षक भरपूर संख्येने तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला दिवा म्हटल्यानंतर या संघाला भरपूर सपोर्ट ग्रामस्थांच्या माध्यमातून नेहमीच मिळत असतो.
धावसंख्या 14. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. सामना अजूनही दोन्ही टीमच्या बाजूने आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून याच फटक्यांच्या शोधात होते अनिकेत आणि हा चेंडू पाठवून दिलाय. बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. नरेश पाटील मला वाटतं तिथे आहेत दिव्याचे. त्यांचा इशारा काहीतरी वेगळा वाटतोय. मात्र बघायचे पंच काय सांगतायत. आवाज देऊ नका, आवाज देऊ नका. आणि काय सांगतात योग्य मध्ये फक्त डिसिजन तर कळवा. चौकार आहे की षटकार. पंच काय बघतात मग. रमेश मात्र हे कधी सांगणार. हा मग विचारा ना तुम्ही. तू विचारलं कधी. 5-10 सेकंदानंतर. विचारा. थर्ड अंपायरकडे डिसिजन पोहोचवा दिसला नसेल तर. या गोष्टी सांगायला नको आहेत. षटकार आलाय तो अनिकेतच्या बॅट मधून आपण बघतोय. 20 धावा धापल कोणते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. अनिकेतच्या बॅट मधून सिक्सर आलाय. हाही फटका चांगला आहे. खराब गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते सूरज दुधकरच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय चौकार. तिथेचा फटका तुम्हाला पाहायला मिळालाय. 24 धावा झालेल्या आहेत. भरपूर संख्येने दिव्याचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. सूरज दुधकर थोडीशी खराबच गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. अनिकेतला आपण पाहतोय जो वैयक्तिक 15 वरती पोहोचलाय. या स्पर्धेमध्ये फ्लोट्रिक सुद्धा त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली आहे. आणि सध्या अनिकेत चर्चेत आहेत. डान्सिंग धावते विकेट. पुढे आले. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय. योग्य कॉल आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात बिनबाद 25. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स बाल आणि सापाड तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. लक्षात घ्या बाल संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सापाड संघ तुम्हाला बॅटिंग करायची आणि आता थोडीशी टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळते. 12 बॉल 21 या मॅच मध्ये करायचे आहेत. तेव्हा संघ स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक शिडून बी ची जी स्पर्धा आली तिथेही 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आता फायनल मध्ये आपल्याला पोहोचायचे. त्यामुळे हा प्रयत्न ते जरूरच करतील. या टीम युनिट जर आपण पाहिलं तर विकी आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चांगले खेळाडू 12 खेळाडूच्या भूमिकेत आहेत. ओमचा मी उल्लेख करेल जो बेस्ट बॉलर होता दोस्ती चषक मध्ये दिवा संघासाठी. तो टीमच्या बाहेर आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की संघ बॅलन्स आहे आता दिवा संघाचा. त्यांच्याकडे बॉलिंग चांगली आहे. त्यांच्याकडे बॅटिंग चांगली आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पंचवीस झाल्यात. 12 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. पहिल्या डावात 4 विकेट गेले आहेत. या डावात एकही विकेट गमावली नाही. हा प्लस पॉइंट आहे गणेश कृपा दिवा या टीम साठी. उदय आलेत. उदय पाटीलला आता कमबॅक करावं लागेल कारण की ज्या गोलंदाजाकडनं अपेक्षा होत्या सूरज दुधकर तो थोडासा मागडा ठरला या मॅच मध्ये. 12 चेंडू 21. वसार संघ आहे त्यांच्याकडे फिरकी अस्त्र आहे. ते कधी पलटवार करतील. मास्टर माइंड रवी वायले सारखा कॅप्टन त्यांच्याकडे. भरपूर वर्षाचा अनुभव. भरपूर वर्ष ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट शहरी क्रिकेट खेळलेल्या सुरुवातीचा काळ तुम्ही पाहिलं. त्रिशूल 11 उल्हासनगर या संघामध्ये सुद्धा त्यांची वर्णी लागलेली आहे. त्यामुळे सहजा ते मॅच सोडणार नाहीयेत. आता दुसऱ्या बाजूला अनिकेत आणि सुमित
ही जोडी भरपूर चर्चेत आहे. बिग बॅश प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहिली, दिवा शहर ती चर्चेत होती. तिथे सुमितचं अर्धशतक तुम्ही पाहिलं होतं. अनिकेतने चांगली बॅटिंग केली होती, एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि आता अनिकेतला माहिती आहे सिंगल डबल ही मॅच जिंकता येईल. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि सध्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेशजी भगत यांचा खऱ्या अर्थाने भरपूर मोठा सपोर्ट या टीमसाठी आहे. आणि ज्यावेळी अनिकेत पाटीलला बाईक मिळाली त्याचा विशेष सन्मान ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेशजी भगत आणि ग्रामस्थ मंडळ दिवा यांच्या माध्यमातून सर्व टीमचाच सन्मान करण्यात आला. या गोष्टी भरपूर कमी पाहायला मिळतात. एखादी टीम ज्यावेळी जिंकते त्या टीमला समर्थन करणं हे खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते ग्रामस्थ नेहमी करतात प्रत्येक गावामध्ये. रिव्हर्सच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणी नाही. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे गिरीशची. 2 धावा इथे अनिकेतच्या खात्यामध्ये ऍड होतील. हळूहळू आपण पाहतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 10 बॉलचा आपण 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. अनिकेत पाहता पाहता 20 वरती पोहोचला या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग त्याने या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेली आहे आणि त्याला माहिती मॅच भरपूर महत्वाची. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिल्याच मॅच पासून कारण आपण सूचना केल्यात की मॅन ऑफ द सिरीज साठी जी फॅशन प्लस बाईक आहे तिच्या धावा तिच्या विकेट शेवटच्या मॅच पर्यंत काउंट होणार आहेत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे मजा येईल या स्पर्धेमध्ये. आता कोणता खेळाडू असेल हे सांगणं थोडंसं अजूनही कठीण आहे. अजूनही बऱ्याचशा स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा आधीच प्रेक्षकांना समजते कारण की मॅन ऑफ द सिरीज कोण आहे. मात्र या स्पर्धेत हे कोणं अजूनही सुटलं नाहीये प्रेक्षक नाही की कोण असेल मालिकावीर. 10 चेंडू 17 ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून टायमिंग बघा किती चांगला आहे. पंचांचा इशारा येतोय प्रसाद सहस्रबुद्धे यांचा. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आणि आता एक्झिट काय घडलंय स्लो मोशन मध्ये आपण बघूया. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. या गोष्टी महत्वाच्या त्यामुळे चेक कराव्या लागतात. कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाहीये. 9 चेंडू 13 धावा 4 धावा अनिकेतच्या खात्यामध्ये ऍड होतील. टप्पा पडल्यानंतर बॉल बॅनरला लागलाय. एक जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा रिव्हर्सच्या माध्यमातून खेळतात. अनिकेत वारंवार रिव्हर्सचा वापर करतात. इथे सिंगल अनिकेतच्या खात्यामध्ये ऍड होईल. आता चेंडू शिल्लक आहेत. भावेश आम्हाला सांगत असताना 8 धावा करायच्या आहेत. 12 विकेट न गमावता 11 जरी केल्या तरी सामना जिंकेल. गणेश कृपा दिवा सामना जिंकला तर चेतन भगत आणि आदेश भगत यांच्याकडनं तब्बल 5-5 हजार रुपयाचं कॅश प्राइज म्हणजे 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वसार संघही जिंकला त्यांनाही 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय. 2 चेंडू डॉट टाकले तरी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज वेद सोमनाथ भोईर यांच्याकडनं या गोलंदाजाला दिलं जाईल. इथून 2 बॉल डॉट आले तर शेवटचं षटक कुणाल इंदप. मजा येईल या मॅच मध्ये. मात्र 8-12 11ही चालतायत. थोडस थकान महसूस करत असताना अनिकेत पाटीलला तुम्ही पाहतायत. शिवडूनची स्वर्गीय रतन पाटील स्मृती चषक अक्षरशः गाजवली होती. अनिकेत सुरेश पाटील या खेळाडूने तो नॉन स्ट्राइक एंडलाय. फटका उंच गेलाय आणि या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार सुमित भोईरच्या बॅट मधून. सर्वात लांब षटकार सुमित भोईरच्या बॅट मधून आलाय. हा ऍक्शन रिप्ले बघा. 7 चेंडू 6 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 100 त्यांच्या मीटर मध्ये आलाय आणि चेंडू सरळ मीटर मध्ये उंबारली गावामध्ये गेलाय. 7 बॉल मध्ये आता 6 करायचे आहेत. सुमित एकदा मैदानात थांबले. सुमित आणि दिवा प्रीमियर लीगचं खूप जवळचं नाते.
जेव्हा जेव्हा दिवा प्रीमियर लीग होते नक्कीच डम्पिंग ग्राउंड मध्ये बऱ्याच वेळा मालिकावीरचे ते मानकरी ठरलेले आहेत, याचाही मी उल्लेख करेन. हाई चेंडू उंच गेलाय आणि दिवा संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. सरपंच नक्कीच गजानन भोईर साहेबांच्या शुभासभी मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. चेक 1 टेस्ट. त्याबद्दल काही सन्मान सुद्धा आम्ही करणार होतं. तर केशव महाराज इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. तर या केशव महाराज, आपला सन्मान इथे केला जाईल. लालचंद पाटील यांना विनंती होती की आपल्या शुभास हा सन्मान करायचे. काही सन्मान आहेत. क्या बात आहे बघा, ओम आता चाललेत. ओमचा मी आताच उल्लेख केला होता की आज संघामध्ये नाही आहेत, मात्र संघाच्या सोबत आहेत. म्हणजे एक्स्ट्रा खेळाडू बघा किती आहेत. त्यानंतर किरण पाटील इथे उपस्थित आहेत, संदर्भचे त्यांचाही सत्कार होईल. लालचंद पाटील यांच्या शुभास आम्ही काही सन्मान करणार आहोत. 7 बॉलमध्ये 21 धावसंख्येची बहारदार इनिंग्ज जसे आपल्याला पाहायला मिळाली. तो आक्रमक शैलीचा फलंदाज सुमित भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नाही, सुमितला मॅन ऑफ द मॅच आपण देऊच नक्कीच. त्या अगोदर काही सन्मान आहेत. किरण पाटील आपण वादळ संदर्भचे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. त्यानंतर गजानन भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, उंबारलीचे माजी सरपंच, त्यांचा सत्कार होईल आणि त्यांच्या शुभास आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार. त्यांना विनंती असेल या आपण. अखेर गणेश कृपा संघ मेगा फायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय 35 ग्रामीण संघांमधनं. तर या गजानन भोईर साहेब, सरपंच उंबारली. सुमित 2 मिनिटं थांबायचे फक्त. सुमित 2 मिनिटं. लालचंद पाटील यांच्या शुभ हस्ते मी उंबारलीचे माजी सरपंच गजानन भोईर यांचा सत्कार करणार होता आणि त्यांच्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत सुमितला. चेतनजी भगत आणि रॉयल ग्रुप यांच्याकडून दिवा संघाला 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. संपूर्ण दिवा गाव मला तरी वाटतंय उंबारली गावामध्ये आज इथे उपस्थित आहे. दिवाकरांचा आवाज. सलग 4 मॅचेस ज्यांनी जिंकल्या त्यांनी या स्पर्धेच्या 3 मॅचेस जिंकून, माफ करा, 4ही जिंकलेले, सेमीफायनली जिंकले आणि थेट ते फायनल मध्ये पोहोचलेत. अभिनंदन. चला, सुमित भोईर या मॅन ऑफ द मॅच. कार्यसम्राट माजी सरपंच गजानन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते देणार होते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि सुमितची आम्ही थोडीसं चर्चाही करणार आहोत सलग, कारण या अगोदरची मॅच जी झाली होती सुपर 8ची, तिथेही सुमितच भोईर मॅन ऑफ द मॅच होते आणि पहिल्या 2 मॅच मध्ये अनिकेत पाटील मॅन ऑफ द मॅच होते. म्हणजे 2 खेळाडू अक्षरशः गाजलेत. नक्कीच टीमसाठी आपण पाहिलं तर आदेश भगत यांच्याकडनं 5,000 रुपये. 5,000 रुपये टीमसाठी. सुमित, काय सगळी सर्वप्रथम तुझं अभिनंदन. आज संघ फायनल मध्ये पोहोचलाय, कसं वाटतंय? खूप आनंद होत आहे. नक्की आता याच्या पुढे पण चांगली कामगिरी करायचा प्रयत्न करू. ज्या प्रकारे अनिकेतने तुला साथ दिली, अनिकेत पाटील बद्दल काय सांगशील? अनिकेत सध्या टीममध्ये चांगला फॉर्ममध्ये आहे. पुढे पण असाच खेळावा त्यांनी आणि चांगला खेळतोय खरंच तो. तर चेतन भगत यांच्याकडनं सुद्धा तुमच्या टीमसाठी 5,000 रुपये. अनिकेत, बऱ्याचशा स्पर्धा तू खेळला, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये रॉयल ग्रुपकडनं 5,000 रुपये. या रॉयल ग्रुपच्या या वैभवजी पाटील यांच्याकडून अनिकेतला 2,000 आहेत आणि सुमितला देखील 2,000. चला सुमित, संघ आज फायनल मध्ये गेलाय. ज्या प्रकारे करणने उल्लेख केला, आज संपूर्ण उंबारली गावाचा विचार करता सर्वच प्रेक्षक दिवा गावचे प्रेक्षकांबद्दल काय सांगशील? प्रेक्षकांमुळे जरा आम्हाला जास्त हे मिळतो, स्फूर्ती, ते मोटिवेशन भेटतं. त्यांचा सपोर्ट आता चांगला भेटतोय म्हणून त्यांच्यासाठी धन्यवाद बोलतो. बऱ्याचशा स्पर्धा खेळा अपयशी आल्यात, मात्र जी दोस्ती चषक स्पर्धा झाली, आपण पाहिलं आकाश पाटील असतील, प्रल्हाद पाटील असतील, सौरभ म्हात्रे असतील, ती स्पर्धा तुमच्या टीमने जिंकली होती. याही स्पर्धेत तुमचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय, काय प्रयत्न असतील? नक्कीच फायनल मारायचाच प्रयत्न करू
आणि पुढेही चांगला खेळ करू. शुभेच्छा असतील मात्र काही कॅश प्राइज आहे. वैभव पाटील यांच्याकडून सुमितला 2,000 आहेत आणि अनिकेत आपण आपल्यालाही 2,000 रुपयांचं पारितोषिक. वैभव पाटील यांच्याकडे ना, ओके चला. आणि अनिकेत या, अनिकेतलाही 2,000 रुपये, अनिकेतलाही 2,000 रुपये कॅश प्राइज देऊ. अनिकेत बघा, अनिकेतचे सुपुत्र सुद्धा आलेत, अनिकेतचे काका सुद्धा आलेत, नरेश पाटील साहेब. त्यांना विनंती असेल आपण या. मग अशी नक्कीच थोडंसं मॅच हे झाली त्यावेळी नरेश पाटील व्यासपीठावरती होती, त्यांचा सन्मान आम्हाला करायचा होता मात्र थोडासा मी विसरलो. आणि सुरेश पाटील आपण आला असेल तरी आपले हार्दिक स्वागत. मात्र काही सन्मान आहेत. इस्रायल भाई नवी मुंबईवर इथे उपस्थित राहिले, त्यांचा सत्कार होईल. या इस्रायल भाई, शुभेच्छा असतील. अनिकेत, मी सुखदेव पाटील आणि इस्रायल भाई इथे उपस्थित राहिले नवी मुंबईवरनं, त्यांचा सत्कार आपण करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गिरीशदादा पाटील यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. मात्र इस्रायल भाई इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. अजय पाटील यांच्याकडनं, अजय पाटील आमचे कॅप्टन कूल निलजेगावचे यांच्याकडनं शुभेच्छा आले दिवा संघाला. तर अजय पाटील आपलं हार्दिक स्वागत. ऑनलाईन ते सामना पाहतात, त्यांनी दिवा संघाला खूप सारी शुभेच्छा दिल्यात. सामन्याला सुरुवात करा अंपायर्स प्लीज. मोठा गावचे नितीन भोईर इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या नितीन भोईर, आपलाही सत्कार होईल. मोठा गावचे नितीन भोईर, आता जी आपण पहिले विश्वास शेठ मस्कर यांची स्पर्धा आली त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ झाला. नितीन भोईर या लवकर, मॅन ऑफ द मॅच आपण पाहिजे सत्कार होईल आपला. कारण सेमीफायनल सुरू होते. नितीन भोईर यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल, कारण की डीजे मास्टरला थोडंसं थांबवतोय. भरपूर संख्येने मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात. मोठा गावचे नितीन भोईर यांचा सत्कार होईल. त्यानंतर प्रवीण भाटिया इथे उपस्थित आहेत, त्यांचे सत्कार होईल. तर या प्रवीणजी भाटिया साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण या, आपलाही सत्कार होईल. चला प्रवीण भाटिया यांचा सत्कार आपण करूया, कारण की आपल्याला मॅच सुद्धा प्रवीण भाटिया यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर शनिदास गंगाराम भोईर इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. तर या शनिदास गंगाराम भोईर आमचे 40 प्लसचे एक चांगले क्रिकेटर आहेत. शनिदास भोईर यांचा सत्कार होतोय. दिवा संघाला आपण पाहतोय सरिता करसन पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य घारिवली, यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. संघ फायनलमध्ये पोहोचलाय. त्यानंतर सुरेश सुदाम भोईर इथे उपस्थित आहे, त्यांचे सत्कार होईल. तर या सुरेश सुदाम भोईर साहेबांनी विनंती असेल आपण या. त्यानंतर सोमनाथ शेठ भोईर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार होईल. या सोमनाथ शेठ भोईर यायचे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 3 सायकल पुरस्कृत केले, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. सोमनाथ शेठ भोईर या 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 लवकर या, कारण 3 सायकल करण त्यांच्या माध्यमातून आपल्या पुरस्कृत करण्यात आलेले. ते सोमनाथ शेठ भोईर आणि त्यांचं नेहमीच सहकार्य असतं. गावात कोणताही कार्यक्रम असो, क्रिकेट स्पर्धा असो, त्यांचा सन्मान आम्ही लगेचच करतोय. अविनाश काळन यांचे आगमन झाले एडुटनेचे, त्यांनी विनंती आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. सोमनाथ भोईर यांचे खूप जवळचं व्यक्तिमत्व अविनाशजी काळन. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया करणजी काळन यांचा आवाज. दुसऱ्या सेमीफायनल आणि यानंतर फायनल मॅच असेल 40 प्लसची. ओके, वेलकम बॅक. पुन्हा एकदा मंडळी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भरवण्यात आलेल्या या भव्य रजनी स्पर्धेचा खरं तर आजची अंतिम रजनी आणि मॅच आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 रेग्युलर फॉर्मॅट. कुशल शिशा स्पोर्ट्स सापाड आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना गावदेवी क्रिकेट संघ भालगाव. 6 धावा धावा फलकावरती आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत.
धनेश्वरजी पाटील साहेब आणि संदीपजी भोईर साहेब यांच्याकडून दिवा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. त्यासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सत्कार बारशे प्रोप्रायटर यांच्याकडून या दिवाच्या कॅप्टन मंचावरती या. तुम्हाला 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. चला दिवा संघाचे संघालक लवकर या आणि आपलं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन यायचे. दिवा संघाचे कॅप्टन लवकर या, 5,000 रुपये घेऊन जा. जबळेकरांनी आताच उल्लेख केला ज्यांच्याकडे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आम्ही लगेचच दिवा टीमच्या कॅप्टनला हे पारितोषिक देणार आहोत. कारण की आता लक्षात घ्या सेमीफायनलची मॅच सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे या तुमच्याच हस्ते 5,000 रुपये देऊया. या लवकर या. एक ओव्हर झाल्यानंतर मी देणार आहोत, फक्त इथे येऊन थांबा. 9 धावा धावा फलकावरती झालेल्या. सध्या बॅटिंग करत असताना सापडला पण पाहतोय विकी आणि विकीच्या सोबत असलेला रोहित. रॉयल्स ग्रुप दिवा यांच्याकडून रंगनाथ पाटील यांना 500चं कॅश प्राइज आलेलं आहे. पण एका नृत्य आविष्कारानंतर आपण ते पारितोषिक त्यांना देणार आहोत. ओहो, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, डिफाईन लेग सीम आरेषेच्या बाहेर. रोहितचा बॅटमधून पहिला हिट, 6 धावा षटकार. अनिकेत चला 5,000 रुपये कॅश प्राइज टीमसाठी कॅप्टन आलेले आहेत. आज भरपूर बक्षीस, कारण की इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच उंबारली गावामध्ये नाईट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये गणेश कृपा संघ दिवा संघ फायनलमध्ये पोहोचले.